सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स समग्गे समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांनी अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी रठपालांच्या जीवन चरित्रावरती धम्मदेशना दिली असे आमच्या धम्मबंधू पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्याने प्रारंभीच अत्यंत मार्मिक असे धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, उपस्थित पूजनीय भिक्खू महेंद्र बोधीजी व सर्वच पानेरा खेडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आयोजन करते संपूर्ण पानेरा खेडी केनोळा ग्रामस्थ व या परिसरातील सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो। नित्य नेमाने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलद्वारा अनेक उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करत असतात, त्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर बऱ्याच वेळापासून जवळपास 2.5-3 तासापासून आपण सर्वजण इथे बसला आहात। अत्यंत शांत चित्ताने भिक्खू संघाच्या देशना आपण श्रवण करत आहात। सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत हर्ष उल्हासाने भिक्खू संघाचं स्वागत आपण केलं, सन्मान केला। 2 क्विंटल फुलाच्या द्वारा रॅली आपण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न केली आणि शांत चित्ताने धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। खरं तर तुम्हा सर्वांना भूका लागल्याच असतील, कारण तुमचे मन जरी म्हणत नसतील तरी चेहरे मात्र बोलत आहेत। चेहरा बोलतो माणसाचा, चेहरा आरसा असतो आणि चेहरा मनातील भावांना प्रगट करत असतो। सुरुवातीला जेव्हा आम्ही बघितले चेहरे सर्वांचे, हे जसे फुलं अत्यंत सुंदर होते तसे फुलासारखे सगळे चेहरे खुललेले होते। आता हे जसे फुलं सुकले, हे खालचे चेहरे सुकल्यासारखे दिसत आहेत, कारण बऱ्याच वेळापासून आपण बसला आहात। परंतु ही सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये आहे आणि पुन्हा पुन्हा अशी संधी आपल्याला प्राप्त होत नाही।
सुरडकर सरांनी प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती आम्हा सर्वांच्या देशना श्रवण केल्या. अनेकांना त्या देशना ते शेअर सुद्धा करत असत आणि त्यांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला की आपणच धम्मदेशना श्रवण न करता इतर बांधवांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा या श्रेष्ठ आणि उदात्त अशा हेतूने सुरडकर साहेब असतील, त्यांच्या सोबत असणारे जाधव सर असतील आणि सर्वच जे काही उपासक उपासिका असतील त्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो. बांधवांनो, तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी सहाय्यक ठरणारा आहे. बुद्ध धम्म आणि संघ हे तीन रत्न आपल्या सुखाचा आधारस्तंभ आहे. कधी काळी आपलं श्रद्धास्थान नव्हतं, कधी काळी सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपल्याला अधिकार नव्हता, कधी काळी मान सन्मानाने थाटामाटाने स्वाभिमानाने जीवन जगण्याची आपल्याला मुभा नव्हती. परंतु बाबासाहेबांच्या महान आणि असीम त्यागामुळे हे सर्व वैभव आपल्याला प्राप्त झालं. आज सन्मानाने आपण जीवन जगतो, स्वाभिमानाने आपण जीवन जगतो, अत्यंत सुखपूर्वक आपण जीवन जगतो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान त्यागामुळे, माता रमाईच्या महान त्यागामुळे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे, माता रमाईचे अनंत अनंत असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराचे आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आपलं स्वतःचं संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य जरी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण खर्ची घातलं तरी सुद्धा एक तीळमात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराचे आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार या महामानवाचे आपल्यावरती आहेत. आणि त्यामुळे आपलं जीवन महामानवामुळे सजलं, आपलं जीवन ज्या महामानवामुळे सुखाच्या मार्गाकडे जात आहे, आपण जगत आहोत, त्या महामानवाने सांगितलेला जो कल्याणाचा मार्ग आहे, जो सुखाचा मार्ग आहे, हिताचा मार्ग आहे, त्या मार्गाचं अनुसरण करणे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. बाबासाहेबांच्या प्रती अनंत श्रद्धा आपल्या मनामध्ये असावी. बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती अनंत श्रद्धा आपल्या मनामध्ये असावी. आपण श्रद्धावान आहात, आपली श्रद्धा अत्यंत दृढ अशी आहे, कारण आपण एवढ्या वेळापासून अत्यंत शांत चित्ताने भिक्खू संघाच्या देशना श्रवण करत आहात. अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने, प्रसन्न चित्ताने आणि आनंदी चित्ताने. बांधवांनो, हा जो क्षण आहे आपल्या जीवनातील हा अनमोल असा क्षण आहे. या परिसरामध्ये आम्ही पहिल्यांदा आलो. अत्यंत निसर्गरम्य असा हा संपूर्ण परिसर आहे. या रम्य परिसरामध्ये आपण राहता, आपण जीवन जगता. अगदी तशाच प्रकारे आपल्या मनाला परिशुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी तथागतांच्या श्रेष्ठ तत्वज्ञानाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. भंतेजीने सुरुवातीला तुम्हाला शील सांगितलं, शील तुम्ही ग्रहण केलं. शीलाचं अनुसरण करणे मानवी जीवनातील सर्वोच्च असं कर्म आहे. दान पुण्य करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कर्तव्य आहे, कर्म आहे. जो मनुष्य
सुखाची अभिलाषा करतो, सुखाची इच्छा धारण करत असतो, मला स्वतःला सुखी बनायचं आहे, मी स्वतः सुखी बनावं, माझं जीवन सुखाच्या मार्गाने जावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये, अशा प्रकारची भावना जर आपल्याला वाटत असेल किंवा तसा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल, तर सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे आणि त्यानुसार जीवन जगणे प्रत्येक व्यक्तींचं नैतिक कर्तव्य आहे. मग तो कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या पंथाचा असो, संप्रदायाचा असो, इथे काहीही संबंध नाही. ज्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, ज्याला मनुष्य म्हणून जीवन जगायचं आहे, ज्याला आपल्या मनातील रागाला नष्ट करायचं आहे, द्वेषाला नष्ट करायचं आहे, मोहाला नष्ट करायचं, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना या सर्व प्रकारच्या विकाराला ज्यांना नष्ट करायचं आहे, तर त्यांनी मानवी जीवनाची काही मूल्य, काही तत्व धारण केली पाहिजे. ती मानवी जीवनाची मूल्य आणि तत्व जर मनुष्य धारण करेल तर निश्चितपणे या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला तो पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिला आणि धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की तुमची श्रद्धा ही 3 रत्नाच्या व्यतिरिक्त नसावी. जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर केवळ बुद्धावरती श्रद्धा असावी, धम्मावरती श्रद्धा असावी आणि संघावरती श्रद्धा असावी. विशेष रूपाने बाबासाहेबांमध्ये काही गुण होते जे की महत्वपूर्ण गुण आहेत. आपण बाबासाहेबांना आपले आदर्श समजतो, बाबासाहेबांना आपण महामानव समजतो, बाबासाहेबांमुळे आपलं जीवन हे सुखाच्या मार्गाकडे जात आहे, सुखाने आपण जीवन जगत आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांमध्ये असणारे जे सद्गुण आहे या सद्गुणाला सदा सर्व काळ आपण धारण केलं पाहिजे. बाबासाहेबांमध्ये असणाऱ्या गुणाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आजच्या या देशनेमध्ये विशेष रूपाने बाबासाहेबांच्या मनामध्ये किंवा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये 4-5 प्रकारची तत्व गुण बाबासाहेबांमध्ये कशा प्रकारे होते आणि त्या गुणाच्या आधाराने बाबासाहेबांनी आपलं जीवन कशा प्रकारे एवढ्या उच्चतम कोटीपर्यंत ते घेऊन गेले. मनुष्यामध्ये जर सद्गुण असतील, चांगल्या प्रकारचे गुण असतील तर मनुष्य खऱ्या अर्थाने उच्च पदाला जाऊ शकतो. हे बाबासाहेबांचं फार मोठं उदाहरण आपल्या सोबत आहे. बाबासाहेब असं म्हणतात, मनुष्य म्हणून जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपली काही उपासना असावी, आपला काही आदर्श असावा, आपल्या जीवनाचा उद्देश असावा. जर जीवनाचा उद्देश आपला असेल तर नक्कीच आपण त्या मार्गाने जीवन जगत असतो. अनेक वेळा बाबासाहेबांना प्रश्न केला जातो की बौद्ध धर्माकडे आपलं जे मन म्हणजे वळालेलं आहे, तर केव्हापासून, कधीपासून आपलं बौद्ध धर्माकडे मन वळालं आहे? तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की माझं जे मन आहे म्हणजे माझ्या मनामध्ये धार्मिक प्रवृत्ती, धार्मिक भावना, धार्मिक श्रद्धा ही अगदी लहानपणापासून होती. माझे पिता हे कबीरपंथीय होते आणि कबीरपंथी असल्या कारणाने आमच्या घरामध्ये कबीरांचे दोहे हे सदा सर्व काळ म्हटले जात असत. आमच्या घरामध्ये रामायण असेल, महाभारत असेल यासारख्या विशाल ग्रंथाचं पठण केलं जात असे आणि सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये एक धार्मिक भावना माझ्या पित्याने, रामजी बाबाने निर्माण केली होती. परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो आणि केळुस्कर गुरुजींनी मला बुद्धांचं चरित्र बक्षीस म्हणून दिलं,
तेव्हा ते मी चरित्र वाचलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने बुद्ध तत्वज्ञानाकडे माझा कल गेलेला आहे. तेव्हापासून मी बुद्ध तत्वज्ञानाकडे आकर्षित झालो आहे आणि बुद्ध तत्वज्ञानाचा मी अभ्यास करण्यासाठी प्रारंभ केला आहे. अनेक वर्षापर्यंत वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास स्वतः बाबासाहेबांनी केला आणि मानवी हितासाठी, मानवी सुखासाठी, ज्या धर्मामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव आहे, न्याय आहे, या मूल्यांनी युक्त असणाऱ्या धम्माला बाबासाहेबांनी 1956 साली 6 लाख लोकांच्या समवेत स्वीकारलं. बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि आपल्याला सुद्धा तो धम्म दिलेला आहे. आणि त्यामुळे या 3 रत्नांच्या प्रती आपला जो श्रद्धाभाव आहे तो अत्यंत मजबूत असावा, अत्यंत परिपक्व असावा. कारण श्रद्धाभाव जर आपला मजबूत असेल, परिपक्व असेल, तर आपल्या मनामध्ये ते श्रद्धास्थान सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. बाबासाहेबांच्या मनामध्ये बघा 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा कशी होती. अनेक उदाहरण आहेत बौद्ध साहित्यामध्ये. जर आपण चिंतन मनन केलं, जेव्हा दीक्षा घेण्यासाठी बाबासाहेब दीक्षेचं निमंत्रण देण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांना भेटण्यासाठी जातात. तुम्ही कधी आपल्यामधील कोण कोण कुशीनगरला गेलेला आहे? बुद्धगया, सारनाथ कोण गेलेला आहे? 1 2 3 4, अरे फक्त 4 लोक? अरे अरे तुम्ही लेच मागासलेले आहे किंवा म्हणजे हे 7-8 लोक आहेत. आमच्या जळगावच्या ताई आहेत, आमचे सुरडकर परिवार सुद्धा जळगावून आलेले आहे. तर कुशीनगरला जर तुम्ही कधी गेलात तर बघा, भारतामध्ये एकमेव असा बाबासाहेबांचा पुतळा आहे चंद्रमणी भंतेंना निमंत्रण देत असताना, आणि तिथे बाबासाहेब अगदी गुडघ्यावरती बसून चंद्रमणी भंतेंना धम्म दीक्षेचं निमंत्रण देत आहे. एकमेव असा पुतळा आहे बाबासाहेबांचा त्या ठिकाणी. म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये किती श्रद्धा होती बुद्धाप्रती, धम्माप्रती आणि संघाप्रती, किती महान अशी श्रद्धा होती. तुम्ही आपल्या जीवनामध्ये एकदा तरी बुद्धगयेला गेलं पाहिजे. म्हणजे जेवढे काही स्थळ आहे, बुद्धगया आहे, सारनाथ आहे, लुंबिनी आहे, कुशीनगर आहे, नालंदा आहे, वैशाली आहे, श्रावस्ती आहे, या सर्व स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजे. आपण का भेटी दिल्या पाहिजे? कारण ज्या पवित्र भूमीमध्ये प्रत्यक्ष भगवंतानी वास्तव्य केलं, ज्या पवित्र भूमीमध्ये प्रत्यक्ष भगवंताचा श्रावक संघाने वास्तव्य केलं, अशा त्या पवित्र भूमीला जर आपण दर्शन केलं तर आपल्या मनामध्ये जो श्रद्धाभाव आहे तो अत्यंत उच्च कोटीने तो श्रद्धाभाव वाढत असतो. आणि त्यामुळे तुम्ही तयारी करा, आपण बुद्धगयेला गेलं पाहिजे. बघा, आजारपणामध्ये 10,000 20,000 कितीतरी पैसे आपले आजारपणामध्ये जातात. वेगवेगळ्या अन्य प्रकारच्या गोष्टीवरती आपण खर्च करतो, आणि जे पुण्याचं कर्म आहे, जे चांगल्या प्रकारचं कर्म आहे, जे कुशल कर्म आहे, ते कुशल कर्म मात्र आपण करत नाही. आणि त्यामुळे आज तुम्ही संकल्प करा की आमच्या जीवनामध्ये एकदा तरी या 4 स्थळाचं दर्शन आम्ही घेणार आहे. त्याच्यासोबत अन्य प्रकारची स्थळ सुद्धा आहे, त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेणार आहे. आम्ही स्वतः ऑक्टोबर महिन्यामध्ये बुद्धगयेचा टूर अरेंज करत असतो. पूजनीय भिक्खू करुणानंद जी असतात, पूजनीय भिक्खू धम्मानंद जी असतात, आम्ही सोबत मिळून त्या टूरचं नियोजन करत असतो. निश्चितपणे आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं. कारण 3 रत्नांचं महत्व, बुद्ध, धम्म आणि संघ, हे 3 रत्न किती महान आहे, किती उच्च कोटीचे आहे, त्याचे किती महत्व आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकते. आणि त्यामुळे बाबासाहेबांची श्रद्धा किती महत्वपूर्ण आहे, बाबासाहेबांची श्रद्धा आपण जाणली पाहिजे, आपण समजून घेतले पाहिजे. कुशीनगरचं उदाहरण आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे की बाबासाहेब किती श्रद्धावान होते. दुसरी गोष्ट, बाबासाहेब म्हणजे एवढे श्रद्धावान होते आणि कट्टर होते. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती
म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये एवढी कट्टरता होती, एवढे कट्टरवाद होता बाबासाहेबांच्या मनामध्ये. कधी कधी अनेक लोक शंका कुशंका निर्माण करतात, प्रश्न निर्माण करतात, परंतु बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणत असतो. बोधिसत्व म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बुद्धत्वाच्या अवस्थेकडे जाणारा तो प्राणी असतो. म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्याची त्यांची पात्रता असते आणि त्यामुळे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधीचा अंकुर त्यांच्या चित्तामध्ये असतो आणि ज्यांच्या चित्तामध्ये बोधीचा अंकुर असतो तर ते महामानव तीन रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा ठेवत असतात. एक वेळचा प्रसंग आहे, बाबासाहेब जेव्हा काठमांडूला जात असतात, नेपाळमध्ये आहे काठमांडू, पूर्वी तो भारताचा भाग होता. तिथे बाबासाहेब जेव्हा सभेला गेले होते, तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांची दुसरी पत्नी माईसाहेब होत्या, त्यांचे भाऊ बाळू कबीर होते, त्यानंतर वराळे गुरुजी होते आणि ते डॉक्टर बाबासाहेबांसोबत होते. असे 4-5 लोक बाबासाहेबांच्या सोबत काठमांडूला जात असतात. सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी काठमांडूमध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आहे, पशुपतीनाथाचं मंदिर. जर आपण कधी पिक्चर मध्ये जर बघितलं असेल तर तिथेला सीन दिला जातो. आणि हे सर्व लोक म्हणजे माईसाहेब, बाळू कबीर, त्यानंतर वराळे गुरुजी आणि डॉक्टर हे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे फेरफटका होण्यासाठी फिरण्यासाठी जात असतात. आणि फिरण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेपाळ टाइम्स मध्ये अशा प्रकारचं वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारची बातमी येते की डॉक्टर B.R. आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना मग डॉक्टर B.R. आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये कशासाठी गेले, अशा प्रकारे पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न केला. कारण वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारची बातमी आली होती की डॉक्टर B.R. आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले. आणि पत्रकार जेव्हा बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर B.R. आंबेडकर, आपण तर बौद्ध धर्म स्वीकारत आहात, मग बौद्ध धर्म जर आपण स्वीकारत आहात तर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही कशासाठी गेले. तेव्हा बांधवांनो, बाबासाहेब त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. बाबासाहेब केवळ एक वाक्य बोलतात, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. बुद्धाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही, धम्माशिवाय माझं श्रद्धास्थान नाही आणि संघाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. अत्यंत विश्वासपूर्वक आत्मविश्वासाने बाबासाहेब पत्रकारांना या प्रश्नाचं उत्तर देतात. किती दृढ श्रद्धा बाबासाहेबांची होती 3 रत्नांच्या प्रती, आणि तीच श्रद्धा आपल्या मनामध्ये सुद्धा आपण धारण केली पाहिजे. बुद्धाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कर्मकांडाची भावना असेल, दैववादाची भावना असेल, ईश्वरवादाची भावना असेल, रूढी आणि परंपरेची भावना असेल, या सर्व प्रकारच्या खुळचट आणि भोसळ संकल्पनेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. विज्ञानवादी तथागतांचा धम्म जो की मानवी मनाला परिशुद्ध करणारा आहे, मानवी मनातील विकारांना पूर्णपणे नष्ट करणारा आहे, नाहीसं करणारा आहे, अशा प्रकारच्या धम्माची कास आपण आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ केवळ हे 3 रत्न माझे श्रद्धास्थान आहे, अशा प्रकारची भावना सदा सर्व काळ मनामध्ये निर्माण करून बाबासाहेबांसारखी श्रद्धा आपली सुद्धा असली पाहिजे. केवळ 3 रत्नांच्या प्रती आणि बाबासाहेबांच्या महान त्यागामुळे हे मानवी जीवन आपण सुखपूर्वक जगत आहोत.
त्यामुळे बाबासाहेबांप्रती सुद्धा आपल्या मनामध्ये अनंत अनंत श्रद्धा असली पाहिजे. हा श्रद्धा एक गुण बाबासाहेबांकडून आपण शिकला पाहिजे. दुसरा अत्यंत महत्वपूर्ण गुण आहे की जो बाबासाहेबांमध्ये ओतपोत भरलेला होता, तो गुण सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. तो दुसरा गुण म्हणजे शील. शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुरुवातीलाच भंतेंनी देशना दिली शीलावरती पंचशील सांगितलं, अष्टशील उपोषदशील सांगितलं. कारण शीलाशिवाय या जगामध्ये दुःखमुक्तीचा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही. बाबासाहेब असं म्हणतात, माझं शील एवढं मजबूत आहे, माझं शील एवढं परिपक्व आहे की अगदी धुतलेल्या तांदळासारखा आहे. ज्याप्रमाणे धुतलेला तांदूळ असतो, ज्या तांदळामध्ये कोणत्याही प्रकारची घाण नसते, अगदी परिशुद्ध पांढर शुभ्र ते तांदूळ असतात, अगदी तशाच प्रकारे माझं शील सुद्धा अत्यंत परिशुद्ध आहे, अत्यंत परिपक्व आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांचं शील परिपक्व असल्या कारणाने, बाबासाहेबांचं शील मजबूत असल्या कारणाने बाबासाहेब एवढं मोठं कार्य करू शकले. बांधवांनो, नैतिकता, शील, सदाचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वाभिमान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कष्टाने परिश्रमाने जे काही प्राप्त होतं, सदाचाराने जे काही प्राप्त होतं, ते आपल्यासाठी अनमोल आहे असं बाबासाहेब म्हणतात. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की स्वाभिमान किती महत्वपूर्ण आहे, शील किती महत्वपूर्ण आहे. दोन स्त्रियांचं बाबासाहेब बघा उदाहरण देतात. बाबासाहेब असं म्हणतात, एक स्त्री आहे जी दुराचारी आहे, जी अकुशल कर्म करणारी आहे, वाईट कर्म करणारी आहे, पाप कर्म करणारी आहे. आपल्या भाषेमध्ये ती वेश्या आहे, गणिका आहे. आणि अशा प्रकारची स्त्री आपला देह विकून, आपलं शरीर विकून धनसंपदा कमावते, पैसा कमावते. तिच्याकडे भरपूर पैसा असतो, तिच्याकडे भरपूर धन असते. आणि सकाळी सकाळी ती आपल्या सेवकाला अशी आज्ञा करते कि अरे सुलेमान जाओ मेरे लिए खिमा लेके आओ, मेरे लिए ब्रेड लेके आओ. कारण तिच्याकडे पैसा आहे, तिच्याकडे संपत्ती आहे. दुसरीकडे बाबासाहेब असं म्हणतात की माझी भगिनी जी की खेड्यामध्ये राहते, कष्ट करते, मेहनत करते, परिश्रम करते आणि सकाळी नाश्ता म्हणून रात्रीची उरलेली शिळी भाकर खात असेल चटणी सोबत, तर त्या खिमा आणि ब्रेड खाणाऱ्या स्त्रीपेक्षा माझी जी भगिनी आहे, जी की शिळी अन्न खात आहे, शिळी भाकर खात आहे, ती श्रेष्ठ आहे. का? कारण तिची शिळी भाकर खाणं हे स्वाभिमानाचं आहे, हे शीलाचं आहे, सदाचाराचं आहे. कोणत्याही प्रकारे शीलाला विकून, शीलाला वाईट मार्गाने लावून तशा प्रकारचं ती जीवन जगत नाही आहे. तर स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं शील ती सांभाळते आणि अत्यंत सन्मानपूर्वक अशा प्रकारचं ती जीवन जगते आहे. आणि त्यामुळे शील आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील जर आपल्या जीवनामध्ये असेल तर मनुष्य सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. शीलवान मनुष्य कोणत्याही प्रकारच्या परिषदेमध्ये जर जात असेल तर तो स्वाभिमानपूर्ण जीवन जगतो, सन्मानपूर्ण तो जीवन जगतो आणि आत्मविश्वासाने तो जीवन जगत असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला शील पालन करणे, शीलाला धारण करणे, शीलानुसार जीवन जगणे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेब अत्यंत शीलवान होते, अत्यंत सदाचारी होते, अत्यंत नीतिवान होते. आणि त्यामुळे सुद्धा बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे. शील अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे. बाबासाहेब ज्याप्रमाणे शीलाचं पालन करत होते, अगदी तशा प्रकारे आपलं शील सुद्धा, आपला सदाचार सुद्धा आपल्या जीवनामध्ये असावा. आणि त्यामुळे बांधवांनो, शील हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर बाबासाहेबांमध्ये असणारा जो गुण आहे तो त्यागाचा गुण आहे. त्याग बघा, त्याग म्हणजे दान. दानाची परिभाषा जी केलेली आहे, तर दान म्हणजे त्याग.
त्यागाची भावना आपल्यामध्ये असावी, प्रत्येकामध्ये त्यागाची भावना असावी. म्हणजे त्याग म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे, ऐक ना, दान म्हणजे केवळ पैसे नव्हे, दानाची फार विशाल व्याख्या आहे. जसं सकाळपासून तुम्ही इथे बसलात, सर्व प्रकारचे तुमचे कामं सोडून, हा सुद्धा तुमचा त्याग आहे, हे सुद्धा तुमचं दान आहे. वेळेचं तुम्ही आज दान दिलं, अगदी सकाळपासून इथे आपण बसला आहात, हे वेळेचं तुमचं दान आहे. म्हणजे वेळेचं दान देणे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक प्रकारचं दान आहे, अनेक प्रकारचं त्याग आहे. बाबासाहेबांनी जेवढा त्याग या सृष्टीमध्ये केला, तेवढा त्याग अन्य कोणत्याही प्रकारचा व्यक्ती करू शकत नाही. बांधवांनो, बाबासाहेबांनी महान त्याग केला. स्वतःचं शरीर अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त होतं. बाबासाहेबांना डायबिटीस होती, बाबासाहेबांना शुगरचा आजार होता, बाबासाहेबांना पाठदुखीचा आजार होता. कारण 18 तास 21 तास बाबासाहेब अभ्यास करत होते, आणि अभ्यास करत असल्यामुळे बाबासाहेबांच्या संपूर्ण शरीरामध्ये वेदना होत असत. उर्धत काळामुळे बाबासाहेबांना असह्य अशा वेदना होत असत. अशाही प्रकारच्या वेदनेमध्ये एवढा त्रास सहन करून बाबासाहेबांनी या भारत देशाला संविधान दिलं. एवढा त्रास सहन करून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म आपणा सर्वांना बहाल केला. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती भाष्य करत होते, काम करत होते. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंताने शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटी सुभद्र नावाचा एक भिक्खू भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त होत आहे, आणि काही क्षणानंतर भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत, म्हणजे मृत्यूला प्राप्त होणार आहेत. त्यापूर्वी आनंद म्हणते कोणत्याही भिक्षूला भगवंताकडे जाऊ देत नाही. कारण ते म्हणतात की आता भगवंताला तुम्ही त्रास देऊ नका. 45 वर्षापर्यंत भगवंताने लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी धम्मदेशना दिली, आणि त्यामुळे तुम्ही आता भगवंताला त्रास देऊ नका. शेवटी सुभद्र नावाचा एक भिक्खू परिवर्जक भगवंताकडे येतो, आणि आनंद त्याला रोखवतात. त्याला म्हणते की आनंदा थांब. आनंद त्याला म्हणतो की तू थांब, तू भगवंताकडे जाऊ नको. भगवंत त्या सुभद्राचा आणि आनंदाचा संवाद ऐकतात. बघा किती महान करुणा भगवंताच्या मनामध्ये, हृदयामध्ये निर्माण होते. बाबासाहेब सुद्धा अत्यंत महान करुणा होते. महान करुणा बाबासाहेबांच्या मनामध्ये होते, आणि भगवंत म्हणतात की त्याला येऊ दे. आणि येऊ दिल्यानंतर तो भगवंताला वंदन करतो, काही प्रश्न करतो. भगवंत म्हणतात की तुझे प्रश्न तुझ्या बाजूला राहू दे, मी तुला उपदेश करतो, मार्गदर्शन करतो, ते तू ऐक. आणि भगवंत बघा शेवटचा उपदेश त्या सुभद्राला देत असतात. अगदी महापरिनिर्वाण सेवेवर असताना सुद्धा, शेवटच्या क्षणी सुद्धा भगवंताने लोकांच्या हितासाठी उपदेश दिला. अगदी बाबासाहेब सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी झटले, खपले, अगदी आपल्या शरीराची पर्वा न करता. बांधवांनो, बाबासाहेबांचा महान आणि असीम असा त्याग आहे. एवढा त्यागाची तुलना अन्य कोणत्याही व्यक्तीशी आपण करू शकत नाही. एक वेळचा प्रसंग आहे बघा. बाबासाहेब आपल्या राजगृहामध्ये बसलेले असतात, आणि राजगृहामध्ये बसलेले असताना बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रतो, SM जोशी नावाचे सदग्रस्त बाबासाहेबांच्या जवळ बसलेले असतात. वेगवेगळ्या विषयावरती बाबासाहेब चर्चा करत असतात, आणि चर्चा करता करता बाबासाहेब स्मित हास्य करतात, म्हणजे हसतात. आणि काही क्षणामध्ये बाबासाहेबांच्या डोळ्यामधून अश्रू येतात. काही क्षणापूर्वी बाबासाहेब हसले, आणि काही क्षणानंतर बाबासाहेब रडले. असा प्रसंग नानकचंद रतू बघतात, आणि बघितल्यानंतर ते बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, आपण काही क्षणापूर्वी हसत होते, आणि काही क्षणानंतर आपण रडत आहात, आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. काय घडलं, काय कारण आहे, किंवा कोणती अशी घटना तुम्हाला आठवली की जी घटना तुमच्या मनाला वेदना देणारी ठरली, दुःख देणारे ठरले? आणि बाबासाहेबांना विचारल्यानंतर तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद रतू, या अवस्थेपर्यंत येण्यासाठी
मला अनेक प्रकारचा त्याग करावा लागला, अनेक प्रकारचे बलिदान मला द्यावे लागले. नानकचंद रतू, मी स्वतःसाठी काहीच करू शकलो नाही, माझ्या परिवारासाठी मी काही करू शकलो नाही. माझी प्रिय पत्नी रामू अगदी ऐन तारुण्यामध्ये वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. बघा, माता रमाई वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाल्या. 37 वय म्हणजे काय आहे? अत्यंत तारुण्याचं वय आहे. आणि या तारुण्याच्या वयामध्ये माता रमाई मृत्यूला प्राप्त झाल्या. बाबासाहेब असं म्हणतात की माझी प्रिय पत्नी अगदी तारुण्यामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. मी तिला औषध देऊ शकलो नाही, मी तिला पोटभर अन्न सुद्धा देऊ शकलो नाही, मी तिला अंगावर वस्त्र सुद्धा चांगल्या प्रकारचे कधी देऊ शकलो नाही, मी तिला कधी दागदागिने सुद्धा देऊ शकलो नाही, मी तिला ना भौतिक सुख देऊ शकलो, ना कोणत्याही प्रकारचं मी तिला सुख देऊ शकलो. माझी रामू अत्यंत तारुण्यामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. माझा प्रिय राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. माझा प्रिय रमेश मृत्यूला प्राप्त झाला. माझी गोंडस बाळ इंदू, माझी मुलगी मृत्यूला प्राप्त झाली. माझा रमेश गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंदू, माझा राजरत्न गेला, माझा रमेश गेला, माझा गंगाधर गेला, माझी इंदुमती गेली, तरी सुद्धा मी समाजासाठी झटलो, समाजासाठी मी खपलो. माझा राजरत्न जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला तेव्हा त्याच्यावरती माझा विश्वास बसला नाही, कारण माझा राजरत्न अत्यंत राजबिंडा होता, माझा राजरत्न अत्यंत देखणा होता. त्याला मला खूप शिकवायचं होतं, त्याला मला खूप मोठं बनवायचं होतं, त्याला माझ्यापेक्षा सुद्धा ज्ञानी विद्वान पंडित बनवायचं होतं. परंतु नानकचंद रतू, माझा प्रिय राजरत्न अगदी माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. मी ढसाढसा रडू लागलो की माझा राजरत्न मला सोडून गेला. यावरती माझा विश्वास बसत नव्हता. बऱ्याच वेळापर्यंत माझा राजरत्न माझ्या मांडीवरती होता. बराच वेळ झाल्यानंतर कार्यकर्ते म्हणाले की बाबासाहेब, आता फार वेळ झालेला आहे, राजरत्नाला आपल्याला शेवटचा निरोप द्यायला पाहिजे. राजरत्न एवढा वेळ ठेवणं बरं नाही आहे. राजरत्नाच्या सेवला गुंडाळण्यासाठी पांढरं वस्त्र आणायचं आहे 2 मीटर, त्यासाठी पैसे द्या. पांढरं वस्त्र आणण्यासाठी पैसे द्या असा शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडतो तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. नानकचंद रतू, त्या क्षणी माझ्या जवळ 2 मीटर कपडा आणण्यासाठी सुद्धा एक आणा सुद्धा नव्हता. बघा, बाबासाहेब बॅरिस्टर होते, परंतु त्या क्षणी बाबासाहेबांकडे आपल्या प्रिय पुत्राच्या शेवला गुंडाळण्यासाठी 2 वस्त्र आणण्यासाठी, 2 मीटरचं वस्त्र आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. बाबासाहेब म्हणाले की माझ्याकडे पैसे नाही आहे. तेव्हा कार्यकर्ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही घेऊन येतो. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की बिलकुल नाही, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी मी समाजाचा एक आणा सुद्धा खर्च करणार नाही. हा संवाद माता रमाई ऐकते आणि आपल्या फाटक्या साडीचा फाटका पदर माता रमाई त्या ठिकाणी फाडते आणि बांधवांनो, त्या फाटक्या वस्त्रामध्ये राजरत्नाचा शेव गुंडाळून त्याला शेवटचा निरोप दिला जातो. एवढा मोठा त्याग हा कुणासाठी आहे? ज्या बाबासाहेबांनी हे मानवी जीवन अत्यंत पशुतुल्य असं आपलं जीवन होतं, या पशुतुल्य जीवनाला स्वाभिमान प्राप्त करून दिला. या पशुतुल्य जीवनाला अत्यंत सन्मानाचं जीवन त्याने प्राप्त करून दिलं. अशा प्रकारचा बाबासाहेबांचा महान आणि असीम असा त्याग होता. अहो, माता रमाईला साधी साडी सुद्धा घालण्यासाठी नव्हती, शाहू महाराजांनी दिलेला फेटा माता रमाई घालून गेली होती बाबासाहेबांना भेटण्यासाठी. आज आमच्या माता भगिनी अत्यंत चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान करतात. 1000, 2000, 5000, 10000, 50 हजाराची साडी आज आमच्या भगिनीच्या अंगावरती आहे. आमच्या मातेला रमाईला त्या काळी अगदी ठिगळाने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ठिगळ लावून साडी परिधान करावी लागली. बांधवांनो, हा त्याग आहे, माता रमाईचा त्याग आहे, बाबासाहेबांचा महान आणि असीम असा त्याग आहे. या त्यागाची आपण कधीही तुलना करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा त्याग आणि माता रमाईचा त्याग आपल्यामध्ये आपण निर्माण केला पाहिजे.
ज्या महामानवाने एवढा मोठा त्याग करून तथागतांचा पवित्र असा सद्धम आपल्याला दिलेला आहे, त्या पवित्र सद्धमाचं अनुसरण करणे, आचरण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि मग त्यामुळे त्यागाची भावना आपल्या मनामध्ये असावी. दान पुण्य सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, सर समाजाला उन्नतीच्या मार्गावर जर न्यायचं असेल तर आपल्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही दान केला पाहिजे. जर समाज उन्नतीला न्यायचा असेल, प्रगतीला न्यायचं असेल तर तुम्हाला दान भावना, त्याग भावना तुमच्या मनामध्ये निर्माण करावीच लागेल. केवळ बाबासाहेबांनी हे सांगितलं नाही. जर तुम्ही अभ्यासक असाल, तुम्ही अभ्यास केला असेल तर सुमेध नावाचे भंते आहे, मी पाहिलेले बोधिसत्व, अशा प्रकारचं त्यांचं एक पुस्तक आहे जे प्रत्यक्ष रूपाने बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहिले. त्यांनी बाबासाहेबांबद्दल लिहिलं आणि बाबासाहेबांच्या आणि त्यांचे मिलिंद कॉलेजला जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तर त्या भेटीमध्ये बाबासाहेब त्यांना एक लिफाफा देतात आणि लिफाफा दिल्यानंतर तिथे तर ते खोलू शकत नाहीत, कारण बाबासाहेबांच्या प्रती अनंत असा आदर सन्मान त्यांच्या मनामध्ये होता. जेव्हा ते हॉस्टेलला जातात आणि हॉस्टेलला गेल्यानंतर तो लिफाफा खोलतात तर आश्चर्याची गोष्ट, त्या लिफाफ्यामध्ये त्या काळामध्ये 50 रुपयाची नोट असते. बाबासाहेबांनी सुमेध नावाच्या भंतेंना तेव्हा 50 रुपये त्या ठिकाणी दान दिले होते. ते सांगतात, ते 50 रुपये माझ्यासाठी 50 कोटीपेक्षाही महान आहेत, कारण त्या बोधिसत्वाने मला ते दिलेले आहे. बांधवांनो, प्रत्यक्ष रूपाने ही कृती बाबासाहेबांनी स्वतः केलेली आहे आणि त्यामुळे हक्काने बाबासाहेब असं म्हणतात की धम्म चळवळीला जर गतिमान करायचं असेल तर आपल्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्हाला दान पुण्य करावंच लागेल. एवढा मोठा कार्यक्रम आपण म्हणजे आयोजित केला आहे. निश्चितपणे आपण पुण्यवान आहात, आपण अत्यंत कुशल कर्म करणारे आहात. आपल्या मनामध्ये फार मोठी दान पारमिता आहे. बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये सन्मान आहे, आदर आहे. कारण आदर नसता, सन्मान नसता तर एवढं मोठं वैभव, एवढा मोठा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं नसतं. निश्चितपणे आपण अत्यंत धार्मिक आहात, श्रद्धावान आहात. या श्रद्धेला अधिक आपण वृद्धिंगत केलं पाहिजे, अधिक या श्रद्धेला आपण वाढवलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा त्याग आपल्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा एक गुण होता, तो म्हणजे करुणा. करुणा भाव आपल्यामध्ये असावा, मैत्री भाव आपल्यामध्ये असावा. बाबासाहेब असं म्हणतात की मी रागीट आहे, कारण बाबासाहेबांचा स्वभाव थोडा रागीट होता, थोडा चिडखोर होता. एकदा प्रश्न विचारला बाबासाहेबांना काही लोकांनी की बाबासाहेब आपण का रागवता, आपल्याला का राग येतो, तेव्हा बाबासाहेब सीमित हास्य करतात आणि सीमित हास्य करून बाबासाहेब म्हणतात की राग हा 2 प्रकारचा असतो. राग हा 2 प्रकारचा असतो, अगदी मातेप्रमाणे. माझा राग हा मातेप्रमाणे आहे. जसं माता आपल्या मुलाला म्हणत असेल रागामध्ये जा तिकडे मर तू, ठीक ना. रागामध्ये कधी कधी आपण म्हणतो की जा तिकडे मर, म्हणजे मातेला असं वाटतं का की आपला मुलगा मरावा, नाही वाटत. परंतु तेच वाक्य जर अन्य कुणी म्हटलं असेल की जा तू तिकडे मर, कारण ते वाक्य मात्र आपल्याला आवडत नाही, कारण त्यामध्ये करुणा नसते, त्यामध्ये मैत्री नसते. बाबासाहेब समजतात की माझा प्रेममूलक राग आहे, मी माझ्या समाजाचा उद्धार व्हावा, माझ्या समाजाने सुधरावं, चांगल्या मार्गाला लावं, त्याने रूढी परंपरेला त्यागावं, जुन्या खुळचट संकल्पनेला त्यांनी त्यागावं आणि चांगल्या प्रकारचे सद्गुण त्यांनी आत्मसात करावे, यासाठी मी त्यांच्यावरती रागावतो आहे. माझा राग हा प्रेममूलक आहे, तो द्वेषमूलक नाही आहे. म्हणजे करुणा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. किती करुणा होती बाबासाहेबांच्या मनामध्ये, किती महान करुणा होती बाबासाहेबांच्या मनामध्ये. राजरत्न मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेब गोलमेज परिषदेला जाण्यासाठी निघतात. सूटबूट टायकोट घालतात बाबासाहेब दुसऱ्या दिवशी, आणि बाबासाहेबांचे वडील बंधू बाळाराम बाबासाहेब म्हणतात, अरे भिवा, तुझा प्रिय पुत्र कालच मूर्तीला प्राप्त झाला आणि तू कुठे निघाला आहे टायबूट कोट घालून. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात, मी जर आज लंडन मध्ये गोलमेज परिषदेला जर गेलो नाही तर आज माझा एक राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला, परंतु मी जर गोलमेज परिषदेमध्ये गेलो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यामुळे मला जाणं अत्यंत गरजेचं आहे. किती महान करुणा होते
बहुजनांच्या प्रती बाबासाहेबांच्या मनामध्ये किती अनंत मैत्री होते, बहुजनांचा उद्धार व्हावा, बहुजनांचं कल्याण व्हावं, त्यांनी सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला नष्ट करावं, स्वाभिमानपूर्ण त्यांनी जीवन जगावं, अशा प्रकारची भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे करुणा हा सद्गुण सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. आणि अत्यंत महत्वपूर्ण बाबासाहेबांमध्ये असणारा सद्गुण, बाबासाहेब प्रज्ञावान होते, ज्ञानी होते, पंडित होते, विद्वान होते. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या खिशामध्ये 500 ग्रॅज्युएट मावतील एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, एवढा विद्वान मी आहे, एवढा पंडित मी आहे. आणि त्यामुळे मी सांगतो ते तुम्ही करा, मी जे सांगतो ते जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सिम्बॉल ऑफ द नॉलेज अशा प्रकारे बाबासाहेबांना म्हटलं जातं. ज्ञानाचे प्रतीक म्हणून बाबासाहेब संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्या बाबासाहेबांचे आपण वारस आहोत, त्या बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेला जो शिक्षणाचा मार्ग आहे, जो ज्ञानाचा मार्ग आहे, जो प्रज्ञेचा मार्ग आहे, या प्रज्ञेच्या मार्गाला आपण अनुसरण केलं पाहिजे. उच्च दर्जाचं आपण शिक्षण प्राप्त केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळचं उपाशी राहा परंतु तुमच्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. बांधवांनो, आज घडीला शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झालेला आहे. 10वी पर्यंत परीक्षा घेतल्या जात नाहीत, एकीकडे 10वी पर्यंत परीक्षा घेतल्या जात नाहीत आणि दुसरीकडे मात्र अगदी लहान मुलांना इंग्लिश शिकवली जाते, कॉन्व्हेंटमध्ये त्यांना टाकलं जातं. ज्यांच्याकडे आज पैसा आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, केवळ तेच लोक भविष्यामध्ये शिक्षण घेऊ शकतील. जे गरीब लोक आहे, जे पैशाने कमी आहे, ते मात्र शिक्षण घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमचा पैसा हा व्यर्थ कामामध्ये न खर्च करता शिक्षणावर तो पैसा खर्च करा. तुमच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण द्या, कारण बाबासाहेब असं म्हणतात, एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर. शिक्षणासारखी शक्ती या सृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची नाही आहे. म्हणून तुम्ही माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे. जो समाज माऱ्यांच्या जागा काबीज करतो त्या समाजाची कधीही अधोगती होत नाही, उन्नती आणि उन्नती होत असते. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे. बांधवांनो, महान आणि असीम त्यागामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं अनुसरण करणे, त्यानुसार जीवन जगले आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. बोलण्यासाठी भरपूर आहे परंतु वेळ बराच झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या मनाची परीक्षा न घेता, आपली स्वतःची परीक्षा न घेता या ठिकाणी मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना करतो, मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. आयोजक संयोजक मंडळीने अत्यंत चांगल्या प्रकारे या धम्मदेशनेचं नियोजन केलं. वारंवार अशा प्रकारचं नियोजन आपण करावं, वारंवार लोकांना ही सुवर्ण संधी आपण निर्माण करून द्यावी आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण कार्य करावं, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.